राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा 2 डिसेंबरला, मतदान तर 3 डिसेंबरला निकाल लागणार. दहा नोव्हेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार. 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत. अर्ज माघारी घेण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदत. अर्ज भरताना जात प्रमाणपत्र बंधनकारक. 288 अध्यक्षपदासाठी तर 3820 सदस्यांसाठी निवडणूक. नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी 6 लाख खर्च मर्यादा, तर उमेदवारांना 2 लाख अर्ज मर्यादा असेल. मतदार यादीतील दुबार नावांबाबत पुरेशी खबरदारी. दुबार नावे असतील तर नावापुढे डबल स्टार चिन्हांकित असेल. मतदारांना मतदान केंद्र आणि यादीतील नाव शोधण्यासाठी खास ॲप. उमेदवाराविषयीची माहिती ही खास ॲपद्वारे मिळणार. नगर परिषदेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार. नगरपंचायतीत अध्यक्षांसाठी 1 आणि सदस्यासाठी 1 मत द्यावं लागणार. मतदार संघनिहाय मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. ईव्हीएमवरच निवडणुका होणार. निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट नसेल. मतदानावेळी ईव्हीएम आणि बॅलेट युनिट्स असेल. एकूण 1,07,03,576 मतदार, 53 लाख पुरुष तर 53,22,000 महिला मतदार. 13,355 मतदार केंद्र असतील तर केंद्रांवर 66,775 निवडणूक अधिकारी कर्मचारी असतील. कोकणात 27, नाशिकमध्ये 49 तर पुणे विभागात 60 शहरात निवडणूक. निवडणुकीत 10 नवनिर्मित नगर परिषदा तर 15 नवनिर्मित नगरपंचायतींचा समावेश. परिषदेच्या एका प्रभागात 2 किंवा 3 जागा. पंचायतीत 1 सदस्य वॉर्ड असेल. मतदान केंद्रावर वीज, पाणी, सावलीची व्यवस्था. मतदानासाठी दिव्यांग, वृद्ध, गर्भवती स्त्रियांना सुविधा देणार. निवडणूक आयोगाकडून माहिती. पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं. राज ठाकरेंचं ट्विट करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल. भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर केली. पुढची भूमिका. सर्वपक्षीय नेते बसून कायदे अभ्यासकांची मतं जाणून निर्णय घेऊ. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोग प्रक्रिया रेटण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप जे सांगतील तेच होईल. पुढचा कार्यक्रम आम्ही सर्व पक्ष बसून जाहीर करू. अनिल परब यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगावर केंद्र आणि राज्य सरकारचा दबाव असू शकतो. स्वच्छ मतदार याद्यांद्वारे निवडणूक होईल अशी अपेक्षा होती. रोहित पवारांची प्रतिक्रिया. ही निवडणूक आहे की कट कारस्थान हे कळत नाही. निवडणुकांच्या घोषणांवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही समाधानी नाही. निवडणूक आयोग भाजपची शाखा असे बोर्ड लावावे लागते. अंबादास दानवेंची टीका. युतीपोटीच जिल्हा परिषदेऐवजी पालिका निवडणुका जाहीर. शेतकऱ्यांचा तीव्र रोष मतपेटीद्वारे खरं तर व्यक्त होण्याची भीती. माजी आमदार बाबाजानी दुर्राणींची महायुतीवर टीका. ज्या पद्धतीनं आज डाव साधला तो अत्यंत चुकीचा. कोणाचा दबाव आहे? तुम्ही दुबार मतदानाला कसं थांबवणार आहात? संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या प्रचार काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार. शिवसेना नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आमदार संतोष बांगर यांची माहिती. एकनाथ शिंदे महिलांच्या मनातील मुख्यमंत्री. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंचा कार्यक्रमात उल्लेख. इस्लामपूर नगर परिषदेचं नाव आता ईश्वरपूर. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला केंद्रीय गृह खात्याची परवानगी. स्थानिक पातळीवर कोणासोबतही आघाडी करा, मात्र भाजपसोबत नको. निवडणुकांसाठी शरद पवारांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. शरद पवार कोल्हापुरातल्या हॉटेल पंचशीलमध्ये दाखल. शरद पवार उद्या आयोजित वृत्त समूहाच्या कार्यक्रमात सहभागी होणार. वर्ल्ड कप विजेत्या राज्यातील महिला खेळाडूंचा सत्कार करणार. महिलांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. गोरगरिबांना मोफत आणि सोयीस्कर उपचाराचा मार्ग खुला. महात्मा फुले
जनारोग्य योजनेत 2,399 आजारांसाठी मान्यता. 5 लाखांपर्यंत मदत करणार तर काही आजारांमध्ये 10 लाखांहून अधिक मदत देणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. बिबट्याच्या संदर्भातील घटना दुर्दैवी. या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करून बिबटे पकडून रेस्क्यू सेंटरमध्ये देण्याची परवानगी घेणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी महिला आरक्षणाबाबत आढावा घेतला. महिलांच्या जागांबद्दल माहिती घेण्यासाठी पुढील 2 दिवस बैठक घेणार. सुप्रिया सुळे यांची माहिती. मतदार यादीत दुबार मतदार आहे हे सत्तेतील 3ही पक्षांकडून कबूल. आम्ही संविधानाच्या चौकटीत काम करतो. हिंदू मुस्लिम भाजपानं केलं. सुप्रिया सुळे यांची टीका. रोहित आर्य प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. त्यांना क्लीन चिट देऊ नये. जे आहे पारदर्शक झालं पाहिजे. सुप्रिया सुळेंचं आवाहन. मंत्री छगन भुजबळ लवकर बरे व्हावे असं सुप्रिया सुळेंचं ट्विट. छगन भुजबळांवर नुकतीच हृदय शस्त्रक्रिया. नवी दिल्लीत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली निवडणूक आयुक्तांची भेट. महाराष्ट्रातील मतदार यादीतील घोळाबद्दल दिलं निवेदन. खासदार प्रशांत पडोळे यांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक मांडला. त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी दिली. नाना पटोलेंकडून पाठराखण. नंदुरबारमध्ये येत्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणं अशक्य. भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची माहिती. आजपासून इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर. या क्रांतिकारी निर्णयाचं मी अभिनंदन करतो. गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकींचा दुसरा दिवस. अजित पवारांच्या कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. संतोष बांगर यांनी वाटप केलेल्या साड्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाळल्या. जैन बोर्डिंग हॉस्टेलनंतर आणखी एक जागा बळकावली. पुरावे देत ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. अहिल्यानगरमधील जागा संग्राम जगतापांनी बळकावली. जागेवर कब्जा करत जगतापांनी सुरू केलं कार्यालय. ठाकरेंच्या शिवसेनेची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार. बुलढाण्यातील चिखलीत महायुतीत मिठाचा खडा. आमदार संजय गायकवाड यांचा चिखली नगराध्यक्ष पदावर दावा. चिखलीत भाजपच्या श्वेता महाले आमदार. मंत्री गुलाबराव पाटील यांनी लोकशाही मराठीनं दाखवलेल्या मुंबईतील कचरा संकलन घोटाळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जुनाच विषय असला तरी कारवाई नक्की होईल अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली. सोलापुरात भाजपाचं ऑपरेशन लोटस. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील 7 नोव्हेंबरला भाजपात पक्षप्रवेश करणार. रोहित पवार यांचे डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणी सत्ताधाऱ्यांना प्रश्न. सोशल मीडियावर पोस्ट करत सत्तेसाठी सोयीचं राजकारण करा, पण एखाद्याचा बळी गेला तरी तुम्ही गप्पच बसणार का? रोहित पवारांचा सवाल. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम बैठकीत रुद्रावतार. एक प्रकल्पाचा घेतला बारकाईनं आढावा. राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत. मुख्यमंत्री अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले. शेतकऱ्यांना एकही कवडी मिळाली नाही. सरकारचं आश्वासन फेल. मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी उद्या उद्धव ठाकरे साधणार संवाद. अंबादास दानवे यांची माहिती. अहिल्यानगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू. इच्छुक उमेदवार जिल्ह्यातील नेत्यांकडे इच्छा व्यक्त करताना दिसतात. गडचिरोलीमधील एटापल्लीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रेखा मोहुर्ले यांची निवड. विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवतायत. लोकसभा जिंकलेल्या मतदार यादीवर विधानसभेतील पराभवानंतर टीका. लोकसभा निकालानंतर आक्षेप का नाही घेतले? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल. यवतमाळमधील दारव्हा नगर परिषदेनं केलेल्या करवाढीला विरोध करत मनसेनं कर पावत्याची होळी केली. पालिकेत मनपानी खरं तर कारभार आणि भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणात वाढला असा आरोप यावेळी करण्यात आलाय. भिवंडीत भाजी मार्केटमध्ये पालिकेची मोठी कारवाई. जागा अडवून बसलेल्या फेरीवाले. वर्दळीच्या रस्त्यांवरील भाजी मार्केटवर पालिका पथकाची जेसीपीच्या साहाय्यानं कारवाई. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता मोकळा. रत्नागिरीमधील राजीव कुमार मिश्रा यांनी कोकण रेल्वेमध्ये संचालक म्हणून पदभार स्वीकारला. सांगलीत 9 नोव्हेंबरला बैलगाडी शर्यतीचं पैलवान चंद्रहार पाटलांकडून आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राहणार उपस्थित. विजेत्यांसाठी फॉर्च्युनर, थार, ट्रॅक्टर आणि 150 दुचाकींचा समावेश. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध.
आमच्या जमिनी कवडीमोल विकल्या जात आहेत. आम्ही आता काही करायचं तरी काय, खरं तर असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात. संत ज्ञानेश्वर यांची ज्ञानेश्वरी आणि त्यांचे विचार जगभरात पोहोचावेत यासाठी परदेशातही विविध उपक्रमांचे आयोजन राज्य सरकार करणारे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची घोषणा. सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे. ठाकरेंची शिवसेना आक्रमक. खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी वैभव नाईकांच्या नेतृत्वात बैलगाडी आंदोलन. सिंधुदुर्गमध्ये घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्या. लाभार्थ्यांची कुडाळ तहसीलदारांकडे मागणी. माणगाव तालुक्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात. भीरा टाटा विद्यालयानं केलं अचानक शिक्षण बंद. 2 दिवसांपासून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित. पालकांमध्ये संतापाची लाट. पवनचक्की उभारणीतील मध्यस्थी बंद करा. धाराशिव जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा आदेश. मंत्रालयाच्या दालनात झालेल्या बैठकीत दिले आदेश. वसई विरार महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाच्या उपसंचालकपदी मनीष विष्णुकरांची खरं नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. त्रिभाषा सूत्री समितीच्या प्राथमिक निष्कर्षात 90% लोकांचा 1ली ते 4थी हिंदी सक्तीला विरोध. 20 डिसेंबरला अंतिम अहवाल सादर केला जाणार. त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांची माहिती. सोलापूरमधील शाळांमध्ये वंदे मातरम समूह गीताला सुरुवात. शाळांमध्ये होतं आहे राज्य सरकारनं सुरू केलेल्या आदेशाचं पालन. सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश. पुण्यातील अल जदीद उर्दू शाळेत वंदे मातरम गीत गायन. सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश. नागपूरच्या उमे सलमा गर्ल्स विद्यालयात निर्देशाचे खरं तर पालन करण्यात आलेलं आहे. शासनाचे विविध उपक्रम आणि आदेशाचे तंतोतंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून पालन. अमरावतीच्या तिवसा कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा राडा. विहिरीच्या काठावर बसून आंदोलन. शासकीय मदतीसह विमा परतावा द्या. काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची मागणी. असीम सरोदेंवर झालेली कारवाई संशयास्पद. वकिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का? पुणे जिल्हा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष आणि वकील मिलिंद पवार यांची प्रतिक्रिया. मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी येणार. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांची माहिती. माझं कोल्हापूर कुष्ठरोग मुक्त कोल्हापूर या मोहिमेअंतर्गत कार्यरत राहावे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत आरोग्य विभाग कुष्ठरोग शोध मोहीम राबवणार. यवतमाळमधील 26 रेती घाटांचा लिलाव होणार. 7 तालुक्यातील घाटांचा लिलाव करण्यासाठी निविदा स्वीकारणार. नांदेडच्या माहूर तालुक्यातील निकृष्ट विकास कामं आणि दिरंगाईमुळे नागरिकांना त्रास. बांधकाम मंत्र्याकडे तक्रार करताच कारवाईला सुरुवात. गडचिरोली एसटी विभाग राज्यात आघाडीवर. गडचिरोली एसटी विभागाला सप्टेंबर महिन्यात 2,72 लाखांचा नफा. धाराशिवमध्ये तुलसी विवाहासाठी साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग. छत्रपती शिवाजी चौकात लोकांची मोठी गर्दी. अहिल्यानगरात दुग्धयोगी रावसाहेब म्हस्के यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा उत्साहात संपन्न. या प्रसंगी शरद पर्व सारथी अमृतरथ या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलंय. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये 2 दिवस कार्तिक पौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. पालखी मिरवणूक आणि हरिहर भेट हे धार्मिक कार्यक्रम देखील संपन्न. अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिरात पारंपरिक हरिहर मिलन सोहळा. मंदिर परिसरात आकर्षक सजावट. भगवान शंकराच्या पिंडीचा साज हरिहरेश्वर या रूपात तयार करण्यात आला. राज्यभरात आज निवासी डॉक्टरांचा संप. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा या उद्देशाने संप. नागपुरात रुग्णालयात ओपीडी बंद. महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळावा ही मागणी. या मागणीसाठी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 120 डॉक्टर संपावर. यवतमाळमध्ये डॉक्टर संपदा मुंडेंच्या न्यायासाठी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी आंदोलन. भंडाऱ्यात भाजपच्या वतीनं निषेध आंदोलन. प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांना
उडवून देऊ म्हणणाऱ्या खासदार प्रशांत पडोळेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. ठाण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडक नाटकाच्या प्रयोगाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध. गडकरी रंगायतन येथे पोलीस बंदोबस्तात वाढ. नाटकातून गौतम बुद्धांची अवहेलना केल्याचा आरोप. नवी मुंबई विमानतळ भरतीत मराठी तरुणांना डावलल्यानं मनसे आक्रमक. विमानतळ प्रकल्पात स्थानिकांना आणि मराठी मुलांना नोकरीत प्राधान्य द्या, नाहीतर रोषाला सामोरे जा, मनसेचा इशारा. ऊस दरासाठी शिवसेनेसह 14 संघटना मैदानात. 9 नोव्हेंबरपासून कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन. जळगावात भगवान झुलेलाल विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यानं सिंधी समाजात संतापाची लाट. पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी. पोलीस अधीक्षकांना निवेदन देत केली कारवाईची मागणी. कर्नाटकमध्ये ऊस दरासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. 2 लाख मजूर ऊस तोडणी सुरू आहे. खरं तर 7 तारखेपर्यंत ऊस तोडणी सुरू न केल्यास मजूरही संपावर जाणार. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोड मजूर मुकादम संघटनेचा इशारा. प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्याविरोधात आंदोलन. ठाकरेंची शिवसेना मनसे मराठी एकीकरण समितीचं आंदोलन. पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांची धरपकड. बीड ते नाळवंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा. रस्ता 15 वर्षांपासून नादुरुस्त असल्याने नागरिकांचे हाल. धुळे जिल्ह्यातील शिंदखेड तालुक्यात शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला मोर्चा. पाचगाव ते सीबीएस रूटवर केएमटी बसची संख्या वाढवून मिळावी ही मागणी. पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तुर्तास स्थगित. 1 बिबट्या जेरबंद. पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी घटनास्थळी यावं या मागणीसाठी नागरिकांकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार. पिंपरी चिंचवडमधील खालुमरे ते खराबवाडी रस्त्याची दैनावस्था. नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास. मात्र खालुमरेतील युवकांना स्वखर्चातून 4 किलोमीटरचा रस्ता केला दुरुस्त. यावेळी म्हाळुंगे पोलिसांनीही वाहतूक सुरळीत राहावी यासाठी केलं सहकार्य. पुण्यात वाहतूक कोंडीनं वाहन चालकांच्या नाकी 9. अरुंद मार्ग हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण. वाहतूक कोंडीनं वाहनांच्या लांबच लांब रांगा. पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोल रद्दची मागणी केंद्राकडे करणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. कोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम. 2 तासात 289 वाहनधारकांवर कारवाई. 2,59,200 रुपये दंडात्मक कारवाई. सांगलीच्या जतमध्ये रस्त्याअभावी विद्यार्थी आणि ग्रामस्थांची ओढ्यातून वाटचाल. पाच्छापूर गावातील साळुंखे वस्तीतील ग्रामस्थांची गैरसोय. परिसरात नागरिकांसाठी रस्त्याची मागणी. चंद्रपूरमधील एसटीनं दिवाळीत कमावले 5,13,00,000 रुपये. दिवाळीच्या दिवसांपासून आतापर्यंत प्रवाशांची बसस्थानकावर प्रचंड गर्दी. पिंपरी चिंचवडमधील अहिल्याबाई होळकर चौकात वाहतूक कोंडी. सिमेंटचे ब्लॉक टाकून केलेल्या बॅरिकेटिंगमुळे वाहतुकीचा पुरता खोळंबा उडाला. पावसामुळे कोकणातील भात पिकाचं नुकसान. शेतातल्या उभ्या भात पिकाला कोंब फुटले. रत्नागिरी जिल्ह्यातील 170 गावातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका. सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा हंगाम पुढे जाणार. बदलत्या हवामानाचा फटका. नोव्हेंबरपर्यंत बागायतदारांचं नुकसान होण्याची शक्यता. जळगावच्या पाचोरा भडगाव तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित. स्थानिक आमदारांनी मंत्र्यांनी आश्वासन देऊनही अद्याप मदत नाही. काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयात आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले कायमस्वरूपी मोबाईल नंबर. अधिकारी बदलले तरी नंबर तोच. शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट नाही तुटणार. हिंगोलीमध्ये नाफेड नोंदणीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी केंद्रावर गर्दी. सर्व्हर डाऊनमुळे खरं शेतकऱ्यांना नोंदणी करताना मनस्ताप. जालन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा कापूस पिकाला फटका. काढणीला आलेल्या कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नुकसानीमुळे शेतकरी चिंतित. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. यवतमाळमध्ये कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करावे लागणार. बुकिंग नंतर स्लॉट मिळणार, मगच कापूस विकता येणार.
हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन. वृद्धापकाळात निधन झाल्याची माहिती. भांडूपमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत. हनुमान नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची नागरिकांची मागणी. राज्यातील बिबटे पकडून वनतारात पाठवणार, गणेश नाईकांनी दिली माहिती. बातमीसह गाव टू ग्लोबल मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.